मनोज आणि सचिन यांना 31 मुलांच्या वर्गामध्ये अग्रस्थानापासून 7वी आणि 11वी श्रेणी मिळाली. अग्रस्थान म्हणजे समोर ना. शेवटापासून त्यांना श्रेणी दिली असता त्यांच्या सुसंगत श्रेणी काय असते? बोर्डकडे लक्ष द्या. मला सांगा, मनोज आणि सचिन यांना 31 मुलांच्या वर्गामध्ये मुलं किती आहेत? एकूण कॅन्डिडेट किती आहेत? मग समजा ही रांग 31 मुलांची आहे. किती? 31 मुलांची. आता 31 मुलांच्या रांगेमध्ये जो पहिला मनोज आहे हा कितव्या क्रमांकावर आहे अग्रस्थानापासून? हा मनोज. मनोज कितव्या क्रमांकावर आहे? 7व्या. आणि मला एक सांगा, त्याच्यानंतर परत एक 31ची रांग मी अशी लावतोय, पण सचिन जो आहे तो कितव्या क्रमांकावर आहे? इथून 11व्या क्रमांकावर. कोण? सचिन. क्लिअर? एवढं लक्षात आलं का तुमच्या? आता मला एक सांगा, 31 मुलांच्या रांगेमध्ये किती मुलांच्या रांगेमध्ये? 31 मुलांच्या रांगेमध्ये 7 जर हा क्रमांक आपण वजा केला तर त्याच्या मागचे पूर्ण मुलं निघतील ना. लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे 31 मुलांच्या रांगेमधून मी समोरचे 7 वजा करतोय. फक्त किती राहिले कॅन्डिडेट या ठिकाणी? किती राहिले? 24 कॅन्डिडेट राहिले. याचा अर्थ या मनोजच्या मागे किती मुलं आहेत एकूण? हे क्लिअर झालं? कळत आहे सर्वांना? आता मला एक सांगा, परत या रांगेमध्ये रांग एकच आहे 31 मुलांची. 31 मुलांच्या रांगेमध्ये समजा सचिनचा 11वा क्रमांक आहे, तर सचिनच्या मागे किती कॅन्डिडेट आहे? येते का लक्षात? म्हणजे सचिनच्या मागे किती कॅन्डिडेट आहेत? तर 20. येईल लक्षात? मग आता इथे असं लक्षात येते आपल्या की मनोज हा समोरून 7व्या क्रमांकावर आहे आणि सचिन हा समोरून 11व्या क्रमांकावर आहे. क्लिअर? मग यांचा क्रमांक जर इकडून मोजला तर क्रमांक कितवा येईल? आणि याचाही क्रमांक इकडून मोजला तर क्रमांक कितवा येईल? तर बघा, याचा क्रमांक काढण्यासाठी मागून मोजण्यासाठी काय करावं लागतं? कारण त्यांनी म्हटलंय, पहा काय म्हटलंय, शेवटपासून त्यांना श्रेणी दिली असता. शेवटपासून म्हणजे इकडून मोजायचं आहे खालून. ठीक आहे ना? मग इकडून जर मोजलं तिकडे कॅन्डिडेट किती आहे? पूर्ण 25. 25 नंतर याचा नंबर कितवा लागेल? सॉरी, हे किती कॅन्डिडेट आहेत? 24. 24च्या नंतर कितवा नंबर लागेल? 25वा लागेल. क्लिअर? आता इकडून किती कॅन्डिडेट आहेत? 20. 20च्या नंतर कितवा नंबर लागेल? कितवा लागेल? 20. म्हणजे उत्तर काय असेल आपलं? 24 नंतर 25 आणि 20 नंतर 21. इथे 25, इथे 21 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मग याच्यात काय करायचं? तर या आकड्यामध्ये एक प्लस करायचा इथे, या आकड्यामध्ये एक प्लस करायचा इथे. इथे किती झाले? 25 आणि इथे किती झाले? हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, जे पर्याय क्रमांक 3 मध्ये दाखवले. आलं लक्षात तुमच्या? हे आकृती पहिले समजून घ्या. हे जर मी डायरेक्ट जर तुम्हाला सांगितलं तुमच्या डोक्यात येणार नाही. हे लक्षात? आकृती महत्वाची आहे, ते पहिले लिहून घ्या, नंतर ते लिहा वाटलं.